प्रत्येक गोष्ट म्हणजे आता बघा स्ट्रेस जे आहे त्याला चिंता असं म्हटलं जातं आणि ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की रसवाहिनी दुष्यंती चिंतानांच्या ती चिंतना म्हणजे रसवा स्रोतसाची दृष्टी ही चिंता किंवा अतिचिंता केल्यामुळे होते. आणि मग केस रोमकूप म्हणजे केसाच्या ठिकाणी ज्या स्मॉल कॅपिलरीज आहेत तिथे सुद्धा रसधातू गेलेला आहे, त्या केसांचं प्रीणन करायला गेलेलं आहे. त्याची दृष्टी कोणामुळे होते? चिंता अतिचिंता केल्यामुळे होते. म्हणजे शोक, श्रम आणि क्रोध ग्रंथामध्ये हे तीन एवढी महत्वाची कारण सांगितलेली आहेत की जी लोक सतत शोक करत राहतात म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सतत निगेटिव्हिटी, सतत रडत राहणं, सतत काहीतरी कमतरता काढत राहणं. श्रम म्हणजे अनावश्यक एक्झर्शन जास्त करतात, अनावश्यक तक करणं ज्याला आपण मराठीत म्हणतो. आणि शोक म्हणजे सतत कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये राहणं, कुठल्या तरी दुःखात राहणं. ही तीन महत्वाची केस पिकण्याची कारण सुद्धा सांगितली. म्हणजे केस गळणं असो अथवा पिकणं असो, शोक, श्रम आणि क्रोध ही तीन खूप महत्वाची कारण आहे. क्रोध करणारे लोक बघा सतत चिडके असतात, सतत चिडतात. चिडणाऱ्या लोकांचे केस 100%